तुझ्या पुस्तकाचे पेज नंबर 25 उघड. Open page number 25 in your book. एक एक जण या. Come one by one. एका वेळी एकच जण बोला. Speak one at a time. तुझे हस्ताक्षर खूप खराब आहे, सुधार त्याला. Your handwriting is very poor. Improve it. नमस्कार मंडळी. Hello. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासरूम मध्ये बोलली जाणारी इंग्रजी शिकणार आहोत. टीचर आणि स्टुडंट कशा प्रकारे इंग्रजीमध्ये एकमेकांना क्वेश्चन आन्सर करत असतात ते आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओ नंतर मुलं कॉन्फिडन्सने क्लासरूम मध्ये इंग्रजी बोलणार आहेत, म्हणून त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की दाखवा. जास्तीत जास्त फोकस तुम्हाला प्रॅक्टिस वरती करायचा आहे. जेव्हा मी मराठीमध्ये बोलत असते आणि माझ्यासोबत सुवानी इंग्लिश मध्ये बोलत असते, तेव्हा तुम्हाला सुद्धा सुवानी नंतर लगेच रिपीट करायचंय, म्हणजे तुमची व्हिडिओ चालू असतानाच प्रॅक्टिस होईल. जास्तीत जास्त फोकस तुम्हाला प्रॅक्टिस वरती करायचा आहे, तरच तुम्ही इंग्रजी सुरुवातीला अटकत बोलणार, नंतर तुम्ही फ्लुएंट बोलायला लागणार. कारण याच्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. आपण काय करत असतो, जर आपण थोडं अडकायला लागलो तर लगेच घाबरून इंग्रजी बोलायचं बंद करत असतो. पण तसं न करता आपल्याला अटकत का असेना पण इंग्रजी बोलत राहायचं असेल, कारण तुम्हाला तो शर माहीतच असेल. भटक भटक के ही सही मंजिल तो मिल ही जाएगी, गुमराह तो होए जो घर से निकले ही नहीं. याचा अर्थ असा की इंग्रजी जे बोलत नाही, घाबरून जे थांबून जातील, ते कधीच कधीच जीवनामध्ये इंग्रजी बोलायचं सुरुवात करणार नाही किंवा कधीच ते बोलू शकणार नाही. पण तुम्ही अटकत का असेना एक दिवस तुम्ही इंग्रजी नक्की फ्लुएंट बोलायला लागणार. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला खूप साऱ्या कॉमेंट येत असतात आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं की मॅडम तुम्ही क्लासेस घेतात का? तर नाही, माझे कुठलेही क्लासेस नाही आहेत. मी जेही तुम्हाला शिकवण्याचा, मनापासून शिकवण्याचा प्रयत्न करत असते तो युट्यूब थ्रूच करत असते, युट्यूबच्या माध्यमातूनच करत असते. म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ अजून बाकीचे बघितले नसतील तर ते नक्की बघा. क्लासमध्ये जे मी शिकवणार आहे तेच मी युट्यूब मध्ये सुद्धा शिकवते, म्हणून तुम्ही माझे युट्यूबचेच व्हिडिओ बघा. जे तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायचे असतील तर माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात आणि त्याच्या थ्रूच तुम्ही इंग्रजी शिकू शकतात, तेही अगदी फ्री मध्ये, आणि ते पण आपल्या मातृभाषेतनं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लक्षात ठेवा, व्हिडिओ चालू असतानाच तुम्हाला आमच्या सोबतच प्रॅक्टिस करायची आहे. पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट करा. ओके, आर यू रेडी सुवानी? येस. आय होप तुम्ही पण रेडी असणार. तर सर्वात प्रथम जेव्हा टीचर क्लासमध्ये येत असते तेव्हा काय करत असते? ग्रीट करत असते, सगळ्यांना विश करत असते. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ऍडव्हान्स वर्ड्स किंवा फ्रेजेस सुद्धा सांगणार आहे, जे तुम्ही क्लासरूम मध्ये यूज करू शकता. जसे की टीचर्स पेट म्हणजे काय, टीचर्स पेट कुणाला म्हणतात, हिट द बुक म्हणजे काय. म्हणून आज शेवटपर्यंत नक्की बघा, हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. चला तर मग पहिलं सेंटेन्स बघूया. जेव्हा टीचर क्लासमध्ये येत असते तेव्हा काय करत असते? ग्रीट करत असते. सुप्रभात विद्यार्थ्यांनो, सगळेजण आपापल्या जागेवर बसा. Good morning students. Everyone take your seats. पहिले मला तुमची हजेरी घेऊ द्या. First of all, let me take your attendance. जेव्हा मी तुमचं नाव घेईल तेव्हा एस टीचर किंवा प्रेझेंट टीचर किंवा हियर बोला. When I call your name, please say yes teacher. किंवा तुम्ही बोलू शकता प्रेझेंट टीचर किंवा हियर, फक्त हियरही बोललं जातं. चला सर्वजण आपापली बुक काढा किंवा आपापली पुस्तक बाहेर काढा. Come on everyone, take out your book. व्हेरी गुड. आज आपण एक गोष्ट वाचणार आहोत. Today we will read a story. प्रत्येकाने त्याचा होमवर्क केला आहे का? Has everyone done their homework? जेव्हा मी तुमचे नाव बोलेल तेव्हाच पुढे या. Only come forward if I call your name. एक एक जण या. Come one by one. एका वेळी एकच जण बोला. Speak one at a time. बसून राहा. Stay seated. रांगेत या. Get in line. सगळेजण एका रांगेत उभे राहा. Everyone stand in a line.
तुझे हस्ताक्षर खूप खराब आहे, सुधार त्याला. Your handwriting is very poor. Improve it. तर मजेदार वाक्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तुम्हालाही मजा येत असेल, आय होप सो. कसा वाटतोय व्हिडिओ ते कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुढे बघूया. तुझ्या पुस्तकाचे पेज नंबर 25 उघड. Open page number 25 in your book. मॅडम, मी बाहेर पाणी प्यायला जाऊ का? Teacher, may I go out to drink water? माझ्या पेन्सिलचे टोक तुटले आहे. The tip of my pencil is broken. एक लाईन बनवा. Form a queue. तुमचा नंबर यायची वाट बघा. Wait your turn. ही वाक्य तुम्हाला फक्त क्लासमध्येच नाही तर पॅरेंट्स तुम्हाला सुद्धा ही वाक्य खूपच युजफुल असणार आहेत तुमच्या वर्किंग प्लेस मध्ये किंवा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये. तुम्ही सुद्धा आणि तुमच्या मुलांना सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की दाखवा आणि ही सेंटेन्सेस वाटल्यास तुम्ही नोट करून घेऊ शकतात आणि रोज तुम्ही ती मुलांकडून मोठ्याने वाचवून घेऊ शकता. चला तर मग पुढे बघूया. स्टे ट्यून. तू काय लिहिलंय इथे? What have you written here? व्यवस्थित आणि स्वच्छ लिहायचा प्रयत्न कर. Try writing neatly. तर इथपर्यंत आपण खूपच छान छान वाक्य बघितली, सेंटेन्सेस बघितली, ती तुम्ही प्रॅक्टिस करणारच आहात. आणि अजून जर तुम्हाला बघायचे असेल तर आधी सुद्धा आपण एक क्लासरूम वरती व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये खूप सारे सेंटेन्सेस आपण घेतलेले आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आता आपण बघणार आहोत काही इंटरेस्टिंग वर्ड्स आणि फ्रेजेस. फॉर एक्झाम्पल, टीचर्स पेट. टीचर्स पेट कुणाला म्हणणार? तर एखादा विद्यार्थी टीचरचा आवडीचा असेल, टीचरचा फेवरेट असेल, टीचर नेहमी त्याचा फेवर घेत असेल तर तुम्ही म्हणू शकतात त्याला, त्या विद्यार्थीला किंवा ती विद्यार्थिनीला टीचर्स पेट. फॉर एक्झाम्पल, ती टीचरची फेवरेट आहे असं बोलायच्या ऐवजी तुम्ही बोलू शकतात शी इज टीचर्स पेट. आहे की नाही इंटरेस्टिंग? तुमच्या क्लासमध्ये कोण आहे टीचर्स पेट? तुम्ही आहात का? कॉमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट आपली फ्रेज आहे ती म्हणजे हिट द बुक्स. हिट द बुक्स म्हणजे काय? पुस्तकाला मारा? नाही नाही नाही. हिट द बुक्स म्हणजे अभ्यास करायला सुरुवात करा. जसे की आता एक्झाम येत आहे की तुम्ही आता एक्झाम येत आहे, ही अभ्यास सुरू करण्याची वेळ आहे किंवा आता अभ्यास सुरू केला पाहिजे असं जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकतात नाव एक्झाम्स अप्रोचिंग, इट्स टाइम टू हिट द बुक्स. नेक्स्ट वर्ड आपला आहे कॉपी कॅट. कॉपी कॅट कुणाला म्हणणार? तर जो विद्यार्थी किंवा आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण नेहमी दुसऱ्याची कॉपी करत असेल, नकल करत असेल, त्याला तुम्ही म्हणू शकतात कॉपी कॅट. आहे की नाही? तर हा शब्द आजपासून लगेच यूज करा आणि तुमच्या क्लासमध्ये इम्प्रेशन पाडा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमचं मत आम्हाला आवर्जून कळवा. आणि अजून तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ हवे आहेत, कुठल्या टॉपिक वरती हवेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला कॉमेंट थ्रू कळवू शकतात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाइमावर भेटतील. थँक्यू सो मच. Thank you so much. Okay, I'm going now. See you in the next video.